तर हॅलो, वेलकम, नमस्कार आणि जोहार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ बेसिकली थोडासा टेक टाईप असणार आहे, कारण आज आपण करणार आहेत अनबॉक्सिंग आपल्या नवीन ड्रोनची. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, ज्यांनी पण इंस्टाग्राम स्टोरीज वगैरे बघितल्या होत्या, रील्स वगैरे बघितल्या होत्या, त्यांना माहिती होतं की आपण नवीन ड्रोन घेतलेला आहे. फायनली खूप वर्षापासून आपल्याला एक ड्रोन घ्यायचाच होता आणि जेव्हापासून कंटेंट जर्नी स्टार्ट केली तेव्हापासून कंटेंट जर्नीमध्ये एकच गोष्टीची कमी वाटत होती, ती म्हणजे ड्रोन. तर ड्रोन आपण घेतलेला आहे आणि त्या ड्रोनची आज आपण करणार आहेत अनबॉक्सिंग. तर आपण घेतलेला आहे DJI Neo 2. Neo 2 घेण्याचं रिझन असं आहे की आपण बिगिनर आहेत आणि बिगिनरसाठी हा ड्रोन एकदम बेस्ट आहे. आणि तो का बेस्ट आहे ते आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्याच्या पुढच्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. तर चला सगळ्यात पहिले अनबॉक्सिंग करूया आणि आपण बघूया आपल्याला DJI Neo 2 मध्ये काय काय भेटलेलं आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिलं आपल्याकडे आहे एक बॉक्स आणि बॉक्समध्ये काय काय भेटणार आहे ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर आपण घेतलेला आहे फ्लायमोर कॉम्बो आणि इथे बघू शकता DJI Neo 2 हा आपला ड्रोन आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण आता बघूया काय काय आपल्याला भेटलेलं आहे. तर सर्वात पहिले बॉक्स ओपन करूया, तुमच्या साईडने ओपन करूया. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला भेटतील थोडीशी कागदं, जे की ह्याच्यामध्ये आहेत. आणि मी ऑलरेडी हा म्हणजे केलेला आहे 1-2 वेळा, पण तुमच्यासाठी हा अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवतो, कारण बऱ्याच जणांच्या इन्क्वायरी होत्या की कशा पद्धतीने काय काय ड्रोनमध्ये आहे आणि कोणता ड्रोन घेतलेला आहे. बऱ्याच जणांना माहिती नव्हतं, तर तुमच्यासाठी हा खास अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवतोय. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले भेटतं आपल्याला एक स्क्रू ड्रायव्हर, जे तुम्हाला प्रॉपेलर वगैरे खोलायला कामात येईल. तर हे आपण ठेवूया साईडला. हे सगळ्या ड्रोन कॅमेरामध्ये भेटतं. आणि ह्याच्यामध्ये थोडेसे कागदोपत्री व्यवहार आहेत आणि हा कागदांवरती थोडाफार DJIने खर्च केलेला आहे, तर तो इथे बघायला भेटतो. आणि हा थोडेसे ॲडव्हान्स लेवलचा स्टिकर दिला आहे DJIच्या ब्रँडिंगचा, जे तुम्हाला असं भाव खायचा असेल तर लावू शकता कुठेही, पण आपण सध्या नाही लावणार, आपण सगळं ठेवू. आणि हे कागद वाचायला आपल्याला टाईम नाही. आणि इथे DJI स्टोअरचं काय वॉरंटी कार्ड वगैरे आहे. तर वॉरंटी कार्डचं पण थोडंसं लफडत आहे, कारण हे तुम्हाला वॉरंटी करायची असेल तर तुम्हाला हाँगकाँगला करावे लागते. ते नवीन ड्रोन घेतल्यासारखंच महाग होऊन जाईल ते. तर ते आपण हे साईडला ठेवूया. आणि ह्याच्यासोबत आता आपण दुसऱ्या बॉक्समध्ये काय आहे ते बघूया. एक मस्त सुंदर काळी काळी केबल भेटलेली आहे, Type-C to Type-C, म्हणजे एका साईडने C टाईप आणि दुसऱ्या साईडने C टाईप. तर हे चार्जिंग फास्ट होते त्यासाठी, पण अडॅप्टर तुम्हाला स्वतःचं घ्यावं लागेल. त्याच्यानंतर आहे 2 पंखे एक्स्ट्रावाले, जर तुम्हाला काय फुटला पंखा बिंखा गेला तर त्यासाठी हे 2 पंखे दिलेले आहेत एक्स्ट्रावाले. आणि ह्याच्यासोबत आतमध्ये स्क्रू पण आहेत पंख्यांसोबत. हे 2च आहेत, 4 पंख्यामधून 2च दिलेले आहेत त्यांनी. तर हे आपण ठेवूया साईडला. त्याच्यानंतर अजून ह्याच्यामध्ये आहे बॉम्बेची पुडी, म्हणजे हे असंच आहे ते बॉक्समध्ये नॉर्मल, ते फेकून देऊ साईडला, दुसरं काय नाही. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहे फ्लायमोर कॉम्बो घेतला, त्याच्यामुळे आपल्याला 3 बॅटरी भेटलेल्या आहेत एक्स्ट्रा नाही सॉरी 3 बॅटरी टोटल, म्हणजे एक त्याच्यासोबत अजून दुसरी बॅटरी. आणि काढताना मी काहीतरी घाण केली असं वाटतं मला. हां, अर्धा ह्याच्यातनंच निघालं, हे बघा, कार ऑलरेडी खोललेलं होतं. तर हे ह्याचं पॉवर मॉड्यूल आहे, बॅटरीचं पॉवर हब, ह्याला पॉवर हब बोलतात. तर हे DJI Neo 2चं आहे. आणि ह्या 2 बॅटरी ह्याच्यामध्ये आहेत आणि एक बॅटरी ड्रोन सोबतच येईल. तर हे पण साईडला ठेवूया. एवढं सगळं आतापर्यंत निघालेलं आहे, हे पण इकडे ठेवूया साईडला. आणि आता काढूया मेन युनिट, ते म्हणजे आपला ड्रोन. तर ड्रोन दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने. थोडीशी वेगळी डिझाईन आहे नॉर्मल ड्रोनपेक्षा, आणि ही थोडीशी वेगळी डिझाईनवाला आपला ड्रोन निघालेला आहे. तर ह्याला आपण करूया अनबॉक्सिंग, ओपन करूया, बघूया कसं आहे ते. कागदा फाडली, हा बघा, हा आहे आपला ड्रोन. तर हा मेन युनिट आहे आणि ह्याला पण आपण थोड्या वेळाने टेस्टिंग वगैरे करूया. पण त्याच्या आधी अजून काय काय भेटलेलं आहे तेही दाखवतो तुम्हाला, त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तर हा आपण भरून ठेवूया ह्याच्यामध्येच. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे DJI, ह्याच्या आधी एक नवीन ड्रोन होता DJI Neo. तर त्या ड्रोनमध्ये एक थोडंसं फ्रिक्वेन्सीचा प्रॉब्लेम होता, म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम होता. तर ते वाढवण्यासाठी ह्यांनी काय दिलं आहे, नवीन अँटिना एक्सटर्नली. तर हा ह्याच्यामध्ये अँटिना लागतो आणि त्याच्यामध्ये हा अलग बॉक्समध्ये येतो आपल्याला फ्लायमोर कॉम्बोच्या. तर हा नॉर्मली तुम्ही फ्लायमोर कॉम्बो नाही घेतला तरी हा येणारच रिसिव्हर, त्याचं काय टेन्शन नाही. तर हा रिसिव्हर आहे आणि हा त्याचा बॉक्स आहे. तर ह्याच्यामध्ये बघू शकता रिसिव्हर कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. सिम्पली हे छोटूसं C टाईपवालं रिसिव्हर आहे. हे ड्रोनमध्ये असं लावायचं असते, ते कसं लावायचे तेही तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. हे पण साईडला ठेवू. एवढं सगळं आतापर्यंत काढलेलं आहे आपण DJIमध्ये. DJI म्हणलं ना की भरपूर ॲक्सेसरीज देतात, तर एवढ्या सगळ्या ॲक्सेसरीज ह्यांनी दिल्या आहेत. हे तर ड्रोनचाच पार्ट आहे, पण माझा DJI Action 2 जो आहे त्याच्यामध्ये पण मला भरपूर सगळ्या ॲक्सेसरीज भेटल्या होत्या आणि ते सुद्धा मी तुम्हाला दाखवल्या होत्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलवर आहे, लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये, जाऊन बघून घ्या. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे रिमोट कंट्रोल. तर ह्या ड्रोनला उडवण्यासाठी तुम्ही 3 टाईपने उडवू शकता. ते म्हणजे कसं, पहिला रिमोट कंट्रोलने उडवू शकता. त्याच्यानंतर सेकंड, ह्याच्यामध्येच बटन आहेत, ते बटन दाबून मोड सिलेक्ट करून, भरपूर सगळे मोड आहेत, ते मोड वापरून तुम्ही यूज करू शकता, उडवू शकता. त्याच्यानंतर मोबाईल फोनने पण उडू शकता. म्हणजे 3 मेथड आहेत, 3 मेथड तुम्हाला कुठूनही कसंही उडवू शकता. ठीक आहे, फक्त थोड्याशा प्रत्येक मेथडमध्ये थोड्याशा लिमिटेशन्स येतील. मोबाईलमध्ये थोड्या लिमिटेड, ह्याच्यामध्ये जे
ह्याच्या मॅन्युअली आहे त्याच्यामध्ये थोडासा लिमिटेड जे तुम्ही ड्रोनमधून उडवलं तर, आणि जर रिमोट कंट्रोल उडवलं तर फ्री, मग तुम्हाला पाहिजे तेवढे सगळे फीचर्स भेटून जातील. तर हे आहे. आणि रिमोट कंट्रोल हा N3 रिमोट कंट्रोल आहे, RC N3. तर RC म्हणजेच रिमोट कंट्रोल, आणि ह्याच्यामध्ये टाईप्स येतात. हा N3चा रिमोट कंट्रोल हा सपोर्ट करतो ह्याला. तर ह्याच्यामध्ये हे सगळे इकडे लावलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये नॉर्मली मोबाईल वगैरे यूज करायचा, तर हा N3चा रिमोट कंट्रोल अशा पद्धतीचा आहे. तर आपल्याला नॉर्मली एवढं सगळं भेटलेलं आहे फ्लायमोर कॉम्बोमध्ये. काय काय भेटलंय, एक ड्रोन युनिट, त्याच्यानंतर हा फ्लायमोर कॉम्बोमध्येच येतो रिमोट कंट्रोल N3चा. त्याच्यानंतर हे पॉवर हब बॅटरीचं, तर हे इथं लागलेलं आहे 2 बॅटऱ्या आणि 1 बॅटरी आपली ह्याच्यामध्ये लागलेली आहे. तर आता तुम्हाला दाखवतो हे जे आहे रिसिव्हर हे कशा पद्धतीने कनेक्ट करायचं. तर हे रिसिव्हर आपल्या ड्रोनच्या बॅक युनिटला अशा पद्धतीने, हे आपला ड्रोनचा पूर्ण हे बघा, ह्याला गार्ड वगैरे सगळे लावलेले आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. म्हणजे गार्ड वगैरे आहेत तर क्रॅश वगैरे व्हायचे चान्सेस एकदम कमी आहेत, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन नाही. तर इथून तुम्हाला हे बघ अशा पद्धतीने लावू शकता. हे मागच्या साईडला रिसिव्हर लावायचं असतं. ओके, हे रिसिव्हर लावलं आणि आता फायनली हा ड्रोन आपला कम्प्लीट झाला, रेडी टू फ्लाय. तर ह्याला फ्लाय वगैरे आपण करूया थोड्याच वेळामध्ये. आणि ह्या सगळे ॲक्सेसरीज होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये बेसिकली तुम्हाला हे दाखवायचं होतं की तुम्हाला DJI Neo 2 मध्ये काय काय ॲक्सेसरीज येतात, आणि प्राईजवर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा. कमेंटमध्ये मी तुम्हाला प्राईज सांगून देतो ह्याची. मी कितीला घेतला तो मी ऑफलाईन मार्केटमध्ये परचेस केला कॅशमध्ये, तर ह्याची प्राईज जी आहे ती तुम्हाला मी कमेंटमध्ये सांगेन. आणि कुठून परचेस केला ते लोकेशन सुद्धा तुम्ही कमेंट करा कमेंटमध्ये, मी तुम्हाला लोकेशन सुद्धा देऊन टाकेन. तर हा आपला DJI Neo 2 आपण नवीन ॲक्सेसरीज ॲड केलेली आहे. आणि ह्याचे पुढचे व्हिडिओ अजून बरेच येणार आहेत. ह्याच्यामध्ये कोणते कोणते मोड्स आहेत, कसा फ्लाय करायचा, ह्याची कॅमेरा क्वालिटी काय आहे, बॅटरी टेस्ट काय आहे, रेंज किती आहे, किती लांब जातो, किती वरती उडतो, हे सगळं तुम्हाला 1 बाय 1 आपण करणार. कारण एकाच व्हिडिओमध्ये गेलं तर सगळ्या गोष्टी हेक्टिक होऊन जातील आणि सगळं बघायला पण कंटाळा येऊन जाईल, व्हिडिओ खूप मोठा होईल. तर बेसिकली एवढं सगळं आपल्याला भेटलेलं आहे. हां, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि इथून पुढे तुम्हाला असे ड्रोनचे व्हिडिओ किंवा बाकीचे जे व्हिडिओ आहेत ॲक्सेसरीजचे आणि आपले व्लॉग्स कंटिन्यू बघायला भेटतील ह्या चॅनलवरती. मराठीमध्ये, हिंदीमध्ये, गावठीमध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं कंटेंट ह्या चॅनलवरती भेटणार आहे. इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर तिथे DRX917 नावाने फॉलो करून घ्या. आणि इंस्टाग्रामवरून आलं असेल तर इथे सबस्क्राईब करून घ्या, तिकडनं फॉलो केलं असेल तर चला आजच्या व्हिडिओला आपण इथे समाप्त करूया. बेसिकली तुम्हाला हात दाखवायचा होता आपला ड्रोन जो आपण नवीन घेतला, तुमच्यासोबत शेअर केला मी आजच्या व्हिडिओमध्ये, लॉंग व्हिडिओमध्ये. आणि हां, आवडला तर लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.